नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। 10 नोव्हेंबर 2023ला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की कोणती कामं करू नयेत, त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या समोर आपल्याला एक पोटली तयार करून ठेवायची असते। तिला धनवर्षा पोटली असं म्हटलं जातं। तर त्या पोटलीमध्ये नक्की काय काय असावं, पोटली कशी तयार करावी, नंतर त्यातल्या वस्तूंचं काय करावं आणि देवी लक्ष्मीला धनत्रयोदशीच्या दिवशी एक महत्त्वाचं फळ अर्पण करण्याची पद्धत आहे आणि त्यानंतर ते आपल्याला सुद्धा खायचं असतं। तर या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देईल, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, दिवाळीचा सण वसुबारसेपासून सुरू होतो आणि धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान श्री गणेशांचं आवाहन करून माता लक्ष्मीची, त्याचबरोबर धनाचे स्वामी कुबेर आणि आरोग्याची देवता धन्वंतरी यांची पूजा केली जाते। या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तू किंवा तांब्या पितळेची भांडी खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं। पण प्रत्येकालाच या गोष्टी खरेदी करणं शक्य होईल असं नाही, सर्वसामान्यांना ते परवडणारं सुद्धा नाही। अशा वेळेस सामान्यातला सामान्य माणूस धनत्रयोदशीच्या दिवशी अशा कोणत्या वस्तू घेऊ शकतो की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीचं आगमन होऊ शकतं किंवा धनाचे वेगवेगळे मार्ग आपल्यासाठी खुले होऊ शकतात। तर याचा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे, तुम्ही तो नक्कीच बघू शकता। मंडळी, यंदा 10 नोव्हेंबरला आपल्याला धनत्रयोदशी साजरी करायची आहे। धनत्रयोदशीची पूजा प्रत्येकजण करेल, पण या दिवशी काही कामं करणं अतिशय वर्ज्य मानलं जातं किंवा काही चुका आपल्याला आपल्या हातून अजिबात घडू द्यायच्या नाहीये, नाहीतर आपल्या सुखसमृद्धीमध्ये नक्कीच बाधा येऊ शकते आणि आपली धनत्रयोदशीची पूजा करण्याचा काहीही उपयोग होणार नाही। तर एक एक करून मी तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती देते। धनत्रयोदशीच्या दिवसापासून लक्ष्मीपूजनाला सुरुवात होते। तुम्हा सर्वांना माहिती आहे की दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचा एक सेपरेट दिवस असतो। यंदा 12 नोव्हेंबरला म्हणजे रविवारी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं असलं तरी पण माता लक्ष्मीची प्रथम पूजा ही धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा केली जाते। फक्त या दिवशी माता लक्ष्मीबरोबर आपल्याला इतर देवी देवतांची म्हणजेच कुबेर देवता, भगवान श्री गणेश आणि धन्वंतरी देवता यांची सुद्धा पूजा करायची असते। दिवाळी म्हटली की भरपूर धावपळीचे दिवस असतात, अगदी सणाचा दिवस उजाडतो किंवा पूजा करण्याची वेळ येते तरी पण आपली लगबग काही संपत नाही, काही ना काही गोष्टी आपल्याला आणायच्या राहूनच जातात। तर बरेच जण धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं, ती वस्तू आपल्याला घ्यायची आहे म्हणून नक्कीच घराबाहेर पडतील। पण तुम्हाला धनत्रयोदशीच्या संध्याकाळी अजिबात घराच्या बाहेर पडायचं नाहीये। तुम्ही समजा काही पूजेचीच वस्तू आणायला घराबाहेर पडणार असाल तर घराला कुलूप लावून जाऊ नका। याचा अर्थ असा आहे की घरामध्ये कुणाला तरी तुम्हाला ठेवायचं आहे, पूर्ण घर बंद करून तुम्हाला अजिबात बाहेर पडायचं नाहीये। घरामध्ये समजा 2च व्यक्ती असेल तर एकाच जणाने ती वस्तू आणायला जावी, पण एका जणाने मात्र घरी थांबावं, कारण संध्याकाळची जी वेळ आहे ती माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे। त्यामुळे आपल्याला संध्याकाळी कुलूप लावून किंवा घर बंद करून कुठेही जायचं नाहीये आणि तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस तुमचे दरवाजे उघडे ठेवायचे आहे। जरी तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करत असाल किंवा बरेच जण फक्त दीपदान या दिवशी करत असतील, धनत्रयोदशीची पूजा मांडत नसतील, तरी पण संध्याकाळच्या वेळात तुम्हाला तुमचे दरवाजे उघडे ठेवायचे आहे। तुम्हाला जर धनत्रयोदशीच्या दिवशी काही आणायचंच असेल, एखाद्या वस्तूची खरेदी करायचीच असेल तर तुम्ही ती धनत्रयोदशीच्या दिवसभरात कधीही करू शकता। संध्याकाळची वेळ त्यासाठी निवडू नका, कारण लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये किंवा दिवाळीच्या या दिवसांमध्ये संध्याकाळच्या वेळेत तरी आपले पैसे जे आहेत ते कुणाला देऊ नये असं म्हटलं जातं। त्याचबरोबर आपल्याला धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये एक पोटली बनवायची आहे, तिला धनवर्षा पोटली असं म्हटलं जातं। तर ती पोटली कशी बनवायची याची माहिती मी तुम्हाला देते। धनवर्षा पोटली बनवण्यासाठी आपल्याला एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा लागेल किंवा मग रेडीमेड पोटलीसुद्धा मिळतात, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा पद्धतीच्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या पोटली तुम्ही आणू शकता। आणि एकदमच घेणं शक्य नसेल तर घरीच तुम्ही देवपूजेमधला एखादा कपडा असेल, नवीन कपडा, तर तो तुम्ही कट करून छोटासा कपडा त्यातला काढून घ्या आणि त्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये सुद्धा या वस्तू ज्या आहेत धनवर्षा पोटलीमधल्या तर त्याचं गाठोडं बांधून तुम्ही ठेवू शकता। पोटली म्हणजे काय तर गाठोडं। तर पोटली पर्स तुम्ही बघितल्या असतील तर त्यांचा आकारसुद्धा गाठोड्यासारखा असतो।
तर सर्वात प्रथम आपल्याला धनवर्षा पोटलीसाठी काही वस्तू काढून घ्यायच्या आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी पैशांपेक्षा जास्त महत्त्व अख्खे धने जे आहेत त्यांना आहे, म्हणजे अख्ख्या धन्यांकडे आपण धनाचं प्रतीक म्हणून बघतो, त्यामुळे पूजेमध्ये सुद्धा ते ठेवले जातात। तर आपल्याला साधारणतः 1 चमचाभर अख्खे धने घ्यायचे आहेत। शुक्रवारच्या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे, त्याचबरोबर आपला शुक्रग्रह मजबूत व्हावा यासाठी पांढऱ्या वस्तूंचं दान करणं किंवा पांढऱ्या वस्तू पूजेमध्ये ठेवणं किंवा त्या देवी देवतांना नैवेद्याच्या स्वरूपात अर्पण करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। तर यामध्ये तांदूळ जे आहेत ते लक्ष्मीप्रिय आहेत किंवा ज्यामुळे आपला शुक्रग्रह मजबूत होतो। आपल्याला जर आपल्या घरामध्ये धनसमृद्धी किंवा सुखसमृद्धीचं आगमन व्हावं, आपली आर्थिक स्वरूपात किंवा आर्थिक परिस्थितीमध्ये भरभराट व्हावी यासाठी आपल्याला या धनवर्षा पोटलीमध्ये तांदूळसुद्धा ठेवायचे आहे। हे तांदूळ जर तुम्ही हळदीने पिवळे करून घेतले तर अतिउत्तम, पण घाई गडबडीत किंवा इतर काही कारणांमुळे तुम्हाला जर शक्य झालं नाही तर मग तुम्ही पांढरे तांदूळ घेतले तरीसुद्धा चालतं। तर दोन्हीपैकी एक पर्याय तुम्ही निवडू शकता, पांढरे तांदूळ किंवा हळदीने पिवळे केलेले तांदूळ। त्यानंतर तुम्हाला लागेल 1 कमळगट्ट्याचा मणी, असेल तर ठेवा, नाही ठेवला तरीसुद्धा चालेल, पण लक्ष्मीप्रिय वस्तू आहे म्हणून कमळगट्ट्याचा मणी यामध्ये ठेवावा लागतो। पण नसल्यास तुम्ही कवड्या ठेवल्या तरीसुद्धा चालतं किंवा मग लक्ष्मीकारक एखादी कोणतीही वस्तू, जसं की आपल्याकडे जे पैसे असतात तर एखादं 1 रुपयाचं नाणं किंवा 5 रुपयाचं नाणं तुम्ही या पोटलीमध्ये ठेवू शकता। जर तुमच्याकडे शंख असेल तर शंखसुद्धा या धनवर्षा पोटलीमध्ये ठेवला जातो। तर मग 3 पर्याय मी तुम्हाला सुचवते, एकतर कमळगट्ट्याचा मणी किंवा एखादी कवडी किंवा तुमच्याकडे 5 कवड्या असतील तर त्या सगळ्या कवड्या किंवा मग शंख या तुम्हाला पोटलीमध्ये ठेवायचा आहे। तर माझ्याकडे ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या मी ठेवल्या आहे, कमळगट्ट्याचा मणी, त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं आणि कवड्यासुद्धा। त्याचबरोबर आपल्याला अजून एक वस्तू ठेवायची आहे, ती म्हणजे सुपारी। तर आपले जे काही धनसमृद्धीचे मार्ग खुले व्हावेत यासाठी आपण ही धनवर्षा पोटली बनवतोय, तर ते अगदी दृढ हवेत, भक्कम हवेत। तर सुपारी आपल्याला माहिती आहे कशी असते, एकदम टणक असते, त्यामुळे ही सुपारीसुद्धा आपल्याला त्या दृढतेचं किंवा भक्कमतेचं प्रतीक म्हणून या धनवर्षा पोटलीमध्ये ठेवायची आहे। तर या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या धनवर्षा पोटलीमध्ये येतात। त्याचबरोबर आपल्याला धनसमृद्धीचेच वेगवेगळे मार्ग खुले करण्यासाठी 1 हळकुंडसुद्धा ठेवायचं आहे, जे लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये आपण वापरतोच। आणि तुम्ही जर हळकुंडाकडे बघितलं तर त्याला आल्यासारखेच वेगवेगळे फाटे फुटलेले असतात, त्यामुळे हळकुंड ठेवताना सुद्धा आपल्याला ते लेकूरवाळं, म्हणजे ज्याला साईडने फांद्या फुटलेल्यासारख्या तुम्हाला दिसतील, तर मी तुम्हाला एक सिंगल हळकुंडसुद्धा या धनवर्षा पोटली बनवताना दाखवलेला आहे आणि फांद्या फुटलेलं पण। तर ज्या हळकुंडाला अशा फांद्या फुटलेल्या नसतील तर ते अजिबात ठेवायचं नाही आहे। तर लेकूरवाळी हळद किंवा लेकूरवाळं हळकुंड तुम्हाला या धनवर्षा पोटलीमध्ये ठेवायचं आहे। तर पोटलीमध्ये वस्तू टाकताना सर्वात प्रथम आपल्याला धने ठेवायचे आहेत आणि त्यानंतर बाकीच्या वस्तू ठेवायच्या आहेत। हवं तर तुम्ही या पोटलीमध्ये एखादं फूलसुद्धा ठेवू शकता, कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशी झाली की दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 तारखेला आपल्याला ही पोटली लगेच उघडायची असते किंवा उचलायची असते, त्यामुळे तुम्ही एखादं फूलसुद्धा या पोटलीमध्ये ठेवू शकता। आता समजा तुम्ही कपडा घेतलेला असेल तर या सगळ्या वस्तू त्या कपड्यावर ठेवल्यानंतर तुम्ही त्याच्यावर हळदी कुंकू वाहू शकता आणि त्याच कपड्याने त्या सर्व वस्तू एकत्रित करून गाठ मारू शकता, म्हणजे त्याच कपड्याने गाठ मारली, गाठोडं तयार केलं तरीसुद्धा चालेल किंवा मग एखादा लाल पिवळ्या रंगाचा धागा असतो त्याने ते गाठोडं बांधलं तरीसुद्धा चालतं। तर यापैकी तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता। पुन्हा एकदा त्या पोटलीची तुम्ही हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि जिथे तुमची धनत्रयोदशीची पूजा असेल तिथे तुम्हाला ती पोटली ठेवून द्यायची आहे। तर अशा पद्धतीने ही धनवर्षा पोटली असते। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण उत्तर पूजा करतो तर तेव्हा ती पोटली उघडायची आहे। यातले जे धने असतात ते आपल्याला एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकायचे आहेत। काही तुम्ही धने आणि गूळ खाण्यासाठी वापरले किंवा तिजोरीमध्ये जर तुम्हाला थोडेफार ते टाकायचे असतील तर तसंही करू शकता, पण ते जे धने आहेत तर ते आपल्या झाडाच्या कुंडीमध्ये किंवा जी काही मोकळी जागा असेल त्या मातीमध्ये नक्की लावावेत असं म्हटलं जातं। आणि त्यानंतर जी काही कोथिंबीर तयार होते, आता तुम्ही जर धन्यांकडे बघितलं असेल तर धने फुटलेले असतील, म्हणजे त्याच्या खपल्या तयार झालेल्या
असतील तरी पण ते उगतात, इतकी शक्ती त्या धण्यांमध्ये असते. आणि नंतर तयार होणारी जी कोथिंबीर आहे ती आपल्याला शाकाहारी पदार्थांमध्ये वापरून खायची असते, जेणेकरून आपल्या पोटामध्ये ती कोथिंबीर जेव्हा जाते तेव्हा आपल्या पूर्ण शरीरामध्ये सकारात्मकता तयार होते आणि परिणामी आपण त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागतो की ज्यामुळे आपल्याला धनसमृद्धीचे मार्ग खुले होतील. प्रत्येक गोष्ट करताना फक्त आपण पूजाच केली मगच आपल्याला सगळं मिळणार असं नाही, तर आपल्याला त्यासाठी कष्टाची जोडसुद्धा ठेवावी लागते. आणि त्याचबरोबर अशा पूजा अर्चा किंवा उपाय केल्यामुळे आपल्याला आपल्या नशिबाची सुद्धा साथ मिळते. त्यामुळे ही धनवर्षा पोटली किंवा पूजा अर्चांमध्ये मी तुम्हाला जे काही वेगवेगळे उपाय सांगत असते तर ते सगळे करायचे असतात. आता जे तांदूळ असतील तर ते सुद्धा तुम्ही पक्ष्यांना वगैरे टाकू शकता किंवा पूजेमध्ये अक्षदा म्हणून वापरू शकता. किंवा तांदूळ जे आहेत ते जर तुम्ही पिवळे केलेले असतील तर स्वच्छ धुवून तुम्हाला शाकाहारी पदार्थ किंवा खीर वगैरे, म्हणजे आता दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण तांदळाचे वेगवेगळे पदार्थ बनवतो तर त्यामध्ये सुद्धा वापरता येतील. नाणं जे आहे ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. सुपारीचा वापर तुम्ही पुढच्या पूजेमध्ये करू शकता. कमळगट्ट्याचे मणीसुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा पूजा अर्चा करण्यासाठी किंवा उपाय वगैरे करण्यासाठी लागतात, तर तसंच तुम्ही ते सांभाळून ठेवू शकता. हळकुंडाचा वापरसुद्धा तुम्हाला परत दुसऱ्या पूजेमध्ये करता येईल. तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला परत परत वापरता येतात, जरी पण आपण ते उपाय करण्यासाठी वापरत असलो तरी. तर अशा पद्धतीची ही धनवर्षा पोटली असते. आणि तुम्ही रेडीमेड पोटली घेतलेली असेल तर त्या पोटलीचा सुद्धा तुम्हाला परत काही उपाय वगैरे करायचा असेल किंवा परत एखाद्या पूजेमध्ये पोटली वगैरे तयार करायची असेल तर त्यासाठी वापर करता येईल. आणि जर तुम्ही कपडाच वापरलेला असेल तर कपडासुद्धा तुम्ही देवपूजेमध्ये किंवा पूजेतल्याच काही कामांसाठी वापरू शकता, काही हरकत नाही. फक्त पाण्यात वगैरे सोडून द्यायचा हे प्रकार काही करू नका. आणि तुम्ही पोटलीमध्ये फूल जरी ठेवलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही बाहेर एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये ठेवून देऊ शकता. धनत्रयोदशीच्या दिवशी मंगल कलशावर आपण जो काही नारळ ठेवलेला असतो पूजेमध्ये तो आपल्याला परत लक्ष्मीपूजनासाठी वापरायचा असतो. त्यामुळे उत्तर पूजा करताना तो नारळ परत तसाच सांभाळून ठेवायचा आणि लक्ष्मीपूजनाला परत तुम्ही मंगल कलशाची स्थापना कराल तेव्हा तोच नारळ वापरायचा. परत पूजेसाठी वेगळे नारळ आणण्यापेक्षा हे आपण नक्कीच करू शकतो. आणि तसंही लगेच, म्हणजे एक दिवसाचा फरक आहे, लगेच लक्ष्मीपूजन येतं, तर तसं तुम्ही करू शकता. काही जणांनी हेही विचारलं आहे, जर तोच नारळ पुन्हा वापरायचा आहे तर मग मंगल कलश तसाच राहू दिला तर चालेल का? तर असं करू नका. आपण देवघरामध्ये जो कुलदेवीच्या नावाने मंगल कलश ठेवतो त्यातलं पाणीसुद्धा अधूनमधून बदलत असतो आणि तो कलश आपला कायमस्वरूपीचा असतो. त्यामुळे त्यातली पानं जरी सुकली तरी पण आपण ती बदलतो किंवा नंतर लावतसुद्धा नाही. पण एक दिवसाचा फरक आहे, मंगल कलश स्थापन करायला एवढा वेळ लागणार नाही. तर तुम्ही फक्त तो नारळ काढून घ्या, त्यातलं पाणी वगैरे जे आहे ते जशी आपण उत्तर पूजा करतो त्या पद्धतीने झाडांना ओतून द्या आणि लक्ष्मीपूजनाला परत तोच नारळ वापरून तुम्ही नवीन मंगल कलश स्थापन करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेमध्ये ठेवायची आहे किंवा माता लक्ष्मीला ती अर्पण करायची आहे. धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये खास करून कुबेर देवता असतील, भगवान धन्वंतरी असतील किंवा माता लक्ष्मी असेल तर यांना पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा पांढऱ्या रंगाच्या वस्तू अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. गणपती बाप्पांसाठी तर आपण गूळ खोबरं किंवा मोदक म्हणा, काही का होईना, म्हणजे त्यांना जे प्रिय आहे ते ठेवू शकतो. पण बाकी जे देवी देवता आहेत त्यांना पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करण्याची पद्धत आहे. त्यामुळेच आपण या पूजेमध्ये साखरसुद्धा ठेवत असतो. पण खरं बघायला गेलं तर या दिवशी या पूजेमध्ये ऊसाचं पेरं ठेवण्याला अतिशय महत्त्व आहे. अख्खा ऊस तर आपण पूजेमध्ये ठेवू शकत नाही, पण ऊसाचं एक छोटंसं पेरं आणून तुम्ही ते पूजेमध्ये ठेवू शकता. किंवा हिवाळा सुरू झालेला आहे, सीताफळांचा सुद्धा सीझन सुरू झालेला असतो, तर या सीताफळामध्ये तुम्ही बघितलं असेल की असंख्य बिया असतात. जसं आपण कुलदेवीला डाळिंबाचं फळ नवरात्रीमध्ये वाहिलं होतं, तर जितके डाळिंबाचे दाणे आहेत तितकी आपली प्रगती भरभरून होत जाईल. या अर्थाने आपण पंचमीच्या दिवशी डाळिंब कुलदेवीला अर्पण केलं होतं. त्याच पद्धतीने आपण धनाची देवी लक्ष्मी किंवा कुबेर देवता किंवा धन्वंतरी देवता यांची पूजासुद्धा यासाठीच करत असतो. तर जितके दाणे त्या डाळिंबामध्ये असतील तितके प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी खुले होतील, म्हणून आपण ललिता पंचमीला ते डाळिंबाचं फळ कुलदेवीला अर्पण केलं होतं. त्याच पद्धतीने
तुम्ही जर सीताफळ बघितलं असेल तर सीताफळामध्ये सुद्धा भरपूर बिया असतात आणि त्यातल्या त्यात ते उघडल्यानंतर म्हणजे सीताफळाचं फळ जेव्हा आपण फोडतो तर ते सुद्धा पांढऱ्या रंगाचं असतं. देवी लक्ष्मीला अतिशय ते प्रिय आहे. त्यामुळे एकतर उसाचं पेरं किंवा मग सीताफळाचं फळ तुम्ही या पूजेमध्ये देवीला अर्पण करू शकता. आणि तुम्हीसुद्धा या दिवशी ते ग्रहण केलं म्हणजे एकतर तुम्ही पूजा झाल्यानंतर ऊस खाल्ला किंवा मग सीताफळाचं फळ खाल्लं तर तुमच्यासाठी ते अतिशय फलदायी ठरणार आहे. त्याचं फळ खाल्ल्यानंतर तुम्हाला अतिशय चांगलं मिळणार आहे. त्यामुळे पूजेमध्ये तुम्ही या 2 फळांपैकी एखादं फळ ठेवायला विसरू नका आणि तुमच्या घरच्या सदस्यांनीसुद्धा ते आवर्जून खा. आता या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा भाग, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर आपल्याला यमदीपदान करायचं असतं. दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पिठाचे 13 दिवे करून लावायचे असतात. त्याच पद्धतीने एक दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्य दाराशी लावायचा असतो. पण हा दिवा आपल्याला मातीचाच लागतो. म्हणजे एकतर मातीचा मोठा दिवा किंवा पंतीस तुम्हाला घ्यायची आहे. पिठाचा दिवा किंवा मग इतर जे दिवे असतात निरांजन म्हणा किंवा पितळेचे दिवे यासाठी चालणार नाही. मातीच्या पंतीला अतिशय महत्त्व आहे. तर या दिव्यामध्ये आपल्याला 4 वाती लावायच्या आहे. 4 दिशांना येतील अशा. तर चौमुखी वातीचा दिवा आपण तयार करणार आहोत. यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे. तूप वगैरे नका टाकू, तेलच टाका, कारण थंडीचे दिवस सुरू झालेले असतात. तर बऱ्याच वेळा तुपाचे दिवे लवकर म्हणजे ते तूप घट्ट झाल्यामुळे ते टिकत नाही किंवा मग आपल्याला परत तिथे जास्त वेळ वाया घालवावा लागतो. तेलाच्या दिव्याला अतिशय महत्त्व आहे. आणि या दिव्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं किंवा कवडी ठेवायची आहे. दोन्ही असेल तर दोन्ही ठेवा आणि एकच असेल तर दोन्हीपैकी एक काहीतरी ठेवू शकता. आता ज्या कवड्या आहेत त्या मी धनवर्षा पोटलीमध्ये वापरलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल. त्यामुळे इथे मी फक्त 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे. तर तेल म्हणाल तर तुम्ही देवपूजेमध्ये वापरता तर ते तेलसुद्धा वापरू शकता. मोहरीचं तेल वापरलं तरीसुद्धा चालतं. आणि हा दिवा ठेवण्याच्या अगोदर तुम्हाला एखादं भांडं घ्यायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ पसरवून ठेवायचे आहे. तांदूळ तुम्ही पिवळे करून ठेवले तर अतिउत्तम. हळदीने पिवळे करून ठेवू शकता आणि नसेल करायचे तर मग पांढरे शुभ्र तांदूळ ठेवले तरीसुद्धा चालतं. आणि हा जो चौमुखी वातीचा दिवा आहे तो तुम्हाला या तांदळावर ठेवायचा आहे. आणि मुख्य दाराच्या कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये, डाव्या कोपऱ्यात किंवा उजव्या कोपऱ्यात कुठेही एका साईडला तुम्हाला तो ठेवून द्यायचा आहे. तर आपल्यावर संकट जी येतात ती कोणत्याही बाजूने कोणत्याही दिशेने येऊ शकता. तर त्या संकटांना रोखून धरण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते ती दूर करण्यासाठी म्हणून हा चौमुखी वातीचा दिवा आपल्या घराच्या मुख्य दाराच्या कोपऱ्याशी लावायचा असतो. तुम्हीसुद्धा हा दिवा नक्की लावा. आणि दिव्याजवळ आपली नेहमीची जी प्रार्थना आहे, शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. तर ही प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून करा. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला जर काही भांडी वगैरे खरेदी करायची असतील, त्यामध्ये जर स्टीलची भांडी असतील किंवा प्लॅस्टिकच्या काही वस्तू असतील तर त्या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं टाळा. दिवाळीच्या इतर कोणत्याही दिवसांमध्ये तुम्हाला त्या खरेदी करता येतील, पण धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही त्या घेऊ नका. कारण स्टीलच्या वस्तू या दिवशी घेणं वर्ज्य मानलं जातं आणि प्लॅस्टिकच्या वस्तू आपल्याला माहिती आहे आपण देवपूजेमध्ये सुद्धा वापरत नाही. तर त्या दिवशी घेणं तुम्हाला टाळायचं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माहिती कशी वाटली कमेंट्सद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल. आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद. तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.